Good morning, dear students. Welcome to this online lecture. I am Mr. Rahul Pawar. In today's lecture, we are going to study the remaining two definitions of income tax. The first definition that we are going to study is heads of income, and the second definition that we are going to study is total income. So let's start with the first concept. The first concept, that is first definition that we are going to study, is titled as heads of income. We know that a person can earn an income through various ways. Some people earns income through wages. Some people earns an income through salary. Some people earn certain income by doing a particular business. Some people earns income by doing a particular profession. Some people earns income by giving house on a rent. Some people earns income in the form of interest and dividend by making an investment. Some people earns income by selling the assets. Okay, so in short, there are various ways, there are various sources by which a person can earn an income. एखाद्या व्यक्तीला इन्कम मिळवण्यासाठी वेगवेगळे मार्ग असतात. काही लोक सॅलरीच्या द्वारे पैसे मिळवतात, काही लोक वेजेसच्या स्वरूपामध्ये त्यांना इन्कम मिळतं, काही लोक बिझनेस करून पैसे मिळवतात, काही प्रोफेशन करून पैसे मिळवतात, काही लोक घर रेंटवरती देऊन इन्कम मिळवतात, काही जण इन्व्हेस्टमेंट करून इंटरेस्ट आणि डिव्हिडंडच्या स्वरूपामध्ये इन्कम मिळवत असतात. इन्कम मिळवण्यासाठी प्रत्येक व्यक्तीला वेगवेगळे पर्याय हे उपलब्ध असतात, वेगवेगळे मार्ग हे उपलब्ध असतात. ओके, देर आर व्हेरियस सोर्सेस बाय विच ए पर्सन कॅन अर्न ॲन इन्कम. एखाद्या व्यक्तीला इन्कम मिळवण्यासाठी सोर्सेस जे आहेत, मार्ग जे आहेत, ते वेगवेगळ्या प्रकारचे मार्ग हे उपलब्ध असतात. बट द व्हेरियस सोर्सेस, the various ways by which a person earns an income, व्यक्तीला इन्कम मिळवण्यासाठी सोर्सेस भरपूर जरी असले तरी हे जे त्याला इन्कम मिळतं, द इन्कम अर्नड बाय अ पर्टिक्युलर पर्सन इज क्लासिफाईड इन टू 5 हेड्स अंडर द इन्कम टॅक्स ॲक्ट. एखाद्या व्यक्तीला जे काही इन्कम मिळतं ते इन्कम हे इन्कम टॅक्स ॲक्टच्या प्रमाणे फक्त 5 हेड्स अंतर्गत ते क्लासिफाय केलं जातं, त्याचं वर्गीकरण केलं जातं. अकॉर्डिंग टू सेक्शन 14 ऑफ इन्कम टॅक्स ॲक्ट, इन्कम टॅक्स ॲक्टचा जो सेक्शन 14 आहे याच्याप्रमाणे ऑल इन्कम्स ऑफ अ पर्सन, एखाद्या व्यक्तीला जे काही सर्व मार्गाने इन्कम मिळतं, ऑल इन्कम्स ऑफ अ पर्सन शाल बी क्लासिफाईड अंडर द फॉलोइंग 5 हेड्स. जे इन्कम मिळतं, देर ॲज डिस्कस्ड अर्लियर दॅट a person has a number of alternatives, number of sources, number of ways for earning an income. एखाद्या व्यक्तीला इन्कम मिळवण्यासाठी वेगवेगळे मार्ग उपलब्ध असतात, वेगवेगळे पर्याय हे उपलब्ध असतात. हे जे काही त्याला इन्कम मिळतं, द इन्कम रिसिव्ड बाय द पर्टिक्युलर पर्सन इज क्लासिफाईड अंडर द 5 हेड्स. व्यक्तीला जे काही इन्कम मिळेल, कोणत्याही मार्गाने ते मिळालेले इन्कम असो, ते 5 हेड्सच्या अंतर्गत त्याचं क्लासिफिकेशन केलं जातं, वर्गीकरण केलं जातं. सो व्हॉट आर दीज 5 हेड्स? द फर्स्ट हेड ऑफ इन्कम इज इन्कम फ्रॉम सॅलरी. Okay, the name itself suggests that under this particular head, the salary or wages received by a particular person are taxable. ओके, एखाद्या व्यक्तीला सॅलरीच्या स्वरूपामध्ये, वेजेसच्या स्वरूपामध्ये जर इन्कम मिळत असेल तर ते इन्कम फ्रॉम सॅलरी या हेडखाली ते टॅक्सेबल किंवा ते कॅल्क्युलेट केलं जातं. ओके, अँड वी नो दॅट a person receives the salary, a person receives wages after completion of a month. महिना संपल्यानंतर, महिना पूर्ण झाल्यानंतर त्या व्यक्तीला सॅलरी ही मिळते. द सॅलरी रिसिव्ड बाय अन इंडिव्हिज्युअल, एखाद्या व्यक्तीला जी सॅलरी मिळते, द इंडिव्हिज्युअल मे बी वर्किंग इन अ प्रायव्हेट कंपनी, may be working in a private sector, cooperative sector or government sector. The particular person, the particular individual may be permanent or temporary. The particular individual may be working on class 1 post or class 2 or class 3 or class 4 post. Okay, the salary received by individual is taxable under the head income from salary.
एखाद्या व्यक्तीला ज्याला सॅलरी मिळते, ज्याला पगार मिळतो, तो व्यक्ती परमनंट असू नाही तर टेम्पररी असू, तो गव्हर्नमेंटमध्ये जॉबला असू, प्रायव्हेटमध्ये असू किंवा कोऑपरेटिव्हमध्ये असू, तो क्लास 1च्या पोस्टवर कामाला असू नाही तर क्लास 4च्या असू, एखाद्या व्यक्तीला इफ एनी इंडिव्हिज्युअल इज अर्निंग ॲन इन्कम थ्रू सॅलरी देन द इन्कम अर्नड बाय हिम बाय डुईंग अ जॉब, त्या व्यक्तीनं जॉब करून त्याला जे काही इन्कम मिळते सॅलरीच्या स्वरूपामध्ये, वेजेसच्या स्वरूपामध्ये, ऑल सच इन्कम्स आर टॅक्सेबल अंडर द हेड इन्कम फ्रॉम सॅलरी. त्यामुळं इन्कम टॅक्समध्ये जे इन्कमचे 5 हेड्स केले जातात. समटाइम्स दिस क्वेश्चन इज आस्क्ड फॉर ऑब्जेक्टिव्ह टाईप. ओके, हाऊ मेनी हेड्स ऑफ इन्कम्स आर देअर. इन्कम टॅक्स ॲक्टमध्ये इन्कमचे किती हेड्स आहेत, तर इन्कमचे एकूण 5 हेड्स आहेत. ओके, त्यातलं पहिलं म्हणजे इन्कम फ्रॉम सॅलरी, दिस इज फर्स्ट. देन द सेकंड हेड ऑफ इन्कम इज इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी. ओके, सम पीपल अर्न्स इन्कम, नॉट सम बट एव्हरी पर्सन अर्न्स सर्टन इन्कम फ्रॉम हिज हाऊस प्रॉपर्टी. आपले जे काय घर आहे, हाऊस आहे, ते हाऊसचं सुद्धा द्वारे आपण इन्कम मिळवतो. ओके, फॉर इन्कम टॅक्स पर्पज द हाऊस प्रॉपर्टीज आर क्लासिफाईड इन टू 2 कॅटेगरीज. हाऊस प्रॉपर्टी 2 प्रकारच्या असतात. एक म्हणजे सेल्फ ऑक्युपाईड. फर्स्ट वन इज सेल्फ ऑक्युपाईड. सेल्फ म्हणजे स्वतः, ऑक्युपाय म्हणजे राहणे. इफ एनी हाऊस इज यूज्ड बाय द ओनर फॉर ओन रेसिडन्स, जर घराच्या मालकानं स्वतःच्या घराचा वापर स्वतःच्या राहण्यासाठी केला, स्वतःच्या, ओके, तोच घराचा मालक आहे आणि त्या घरात तो स्वतः राहतोय, दॅट पर्टिक्युलर हाऊस प्रॉपर्टी इज कॉल्ड ॲज अ सेल्फ ऑक्युपाईड हाऊस प्रॉपर्टी. And second type of a house property is let out. Let out means giving house property on a rent. Okay, if any house is given on a rent, जर एखादं घर एखाद्या व्यक्तीला रेंटवरती दिलं असेल, भाड्यानं दिलं असेल, तर त्या घराला लेट आउट हाऊस असं म्हटलं जातं. अँड व्हेन वी गिव्ह अवर हाऊस ऑन अ रेंट वी अर्न ॲन इन्कम इन द फॉर्म ऑफ अ रेंट. आपण ज्या वेळेला घर रेंटवरती देतो, त्या रेंटवरती देतो त्या रेंटच्या स्वरूपामध्ये आपल्याला इन्कम मिळतं. मग ते रेंट इट मे बी ₹4,000 और 5,000 पर मंथ, 6,000 पर मंथ, एक्सेट्रा एक्सेट्रा. मग हे जे काय आपल्याला इन्कम मिळतं, घराचं इन्कम, इट इज calculated and it is taxable under the head income from house property. So this is second head of income. Now the third head of income is profits and gains from business and profession. Okay, if any person is doing any business, the business may be sole proprietary, partnership, company, joint Hindu family business, or any type of business, whether it is small size business, medium size business, or a large size business, an income earned by doing any business is taxable under the head profits and gains of business and profession. एखाद्या व्यक्ती समजा एखादा बिझनेस करत असेल, तो बिझनेस छोटा असू, मध्यम असो किंवा मोठा असो, तो बिझनेस सोल प्रोप्रायटर असो, पार्टनरशिप किंवा इतर प्रकारचा असो, बिझनेस करून मिळवलेलं इन्कम हे प्रॉफिट्स अँड गेन्स ऑफ बिझनेस अँड प्रोफेशन या हेडिंगखाली ते कॅल्क्युलेट करून ते टॅक्सेबल केलं जातं. ओके, प्लस प्रोफेशन. ओके, इफ एनी इंडिव्हिज्युअल इज अ प्रोफेशनल पर्सन, take a simple example of a doctor, advocate, that is lawyer, or an architect or a chartered accountant. These are professional peoples, and if they earn certain income by running their profession, त्यांचं प्रोफेशन चालवून, एखाद्या डॉक्टरनं स्वतःचं प्रोफेशन चालवून जे इन्कम मिळवलं असेल, एखाद्या चार्टर्ड अकाउंटंटने स्वतःचं प्रोफेशन चालवून जे इन्कम मिळवलं असेल, एखाद्या ॲडव्होकेट वकिलानं स्वतःचं प्रोफेशन चालवून जे इन्कम मिळवलं असेल, देन दीज इन्कम्स आर ऑल्सो टॅक्सेबल अंडर द हेड प्रॉफिट्स अँड गेन्स ऑफ बिझनेस ऑर प्रोफेशन. Business is different, profession is different, but both these incomes are taxable under this head profits and gains of business or profession. एखाद्या व्यक्तीने बिझनेस करून मिळवलेले इन्कम किंवा स्वतःचं प्रोफेशन चालवून मिळवलेलं इन्कम, हे इन्कम ह्या हेडिंगखाली टॅक्सेबल होतं. दिस इज द थर्ड हेड ऑफ इन्कम. आपण पहिले हेड पाहिलं इन्कम फ्रॉम सॅलरी, दुसरं हेड पाहिलं इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी, थर्ड हेड इज प्रॉफिट्स अँड गेन्स ऑफ बिझनेस ऑर प्रोफेशन. नाव द फोर्थ हेड ऑफ इन्कम इज कॅपिटल गेन. ओके, वी नो द मिनिंग ऑफ गेन. गेन म्हणजे फायदा. ओके, गेन म्हणजे प्रॉफिट और फायदा.
What is capital gain? Capital gain means gain, that is profit arising from sale of asset. Okay, if an individual sells his asset during the particular previous year, during the particular financial year, जर एखाद्या व्यक्तीने प्रिव्हियस इयरमध्ये फायनान्शियल इयरमध्ये एखादी असेट विकली, and if he earns certain gain, if he earns certain profit, then that particular profit earned on sale of asset is taxable under the head capital gain. एखाद्या व्यक्तीनं वर्षभरामध्ये जर एखादी असेट विकली आणि विकून जर काय फायदा मिळवला, जेवढा फायदा त्याला मिळालेला आहे तो फायदा हा कॅपिटल गेन त्याला म्हटलं जातं. असेट विकून झालेला फायदा त्याला कॅपिटल गेन असं म्हणतात आणि तो कॅपिटल गेन ह्या हेडिंग खाली तो टॅक्सेबल होतो. त्यामुळं इन्कम टॅक्समध्ये इन्कमचं चौथं हेड आहे ते म्हणजे कॅपिटल गेन. गेन म्हणजे फायदा आणि कॅपिटल गेन म्हणजे असेट विकून झालेला फायदा. ओके, दिस इज फोर्थ हेड ऑफ इन्कम. नाव द लास्ट हेड. द लास्ट हेड ऑफ इन्कम इज इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस. ओके, पहिले जे 4 हेड्स आहेत, पहिले हेड सॅलरी झालं, सेकंड हेड हाऊस प्रॉपर्टी, थर्ड हेड बिझनेस प्रोफेशन, चौथे हेड कॅपिटल गेन. हे 4 सोडून इफ देर इज एनी इन्कम विच कॅनॉट बी इन्क्लुडेड इन द फर्स्ट 4 हेड्स, जर एखादं इन्कम पहिल्या 4 हेडिंगमध्ये कुठंच येऊ शकत नसेल, देन दॅट पर्टिक्युलर इन्कम इज इन्क्लुडेड इन द 5th हेड, दॅट इज इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस. ओके, सो इफ देर इज एनी इन्कम, जर असं एखादं इन्कम आहे की जे पहिल्या 4 हेड्समध्ये, मग ते सॅलरी असेल, हाऊस प्रॉपर्टी असेल, बिझनेस प्रोफेशन असेल किंवा कॅपिटल गेन, यामध्ये जर इन्क्लूड होऊ शकत नसेल तर ते इन्कम हे 5व्या हेड जे इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस आहे त्यामध्ये ते इन्क्लूड केलं जातं. इट इज बिकॉज द लास्ट हेड ऑफ इन्कम इज टायटल्ड ॲज इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस. शेवटच्या हेडचं नाव काय? अदर सोर्स. इन्कम फ्रॉम अदर. अदर म्हणजे इतर, इतर मार्गाने. इतर म्हणजे इट इन्क्लूड्स ऑल रिमेनिंग इन्कम्स विच कॅनॉट बी इन्क्लुडेड इन द फर्स्ट 4 हेड्स. अदर सोर्सेस म्हणजे काय तर रिमेनिंग ऑल इन्कम्स विच कॅनॉट बी इन्क्लुडेड इन द अबव 4 हेड्स. पहिले जे 4 हेड्स आपण पाहिले, पहिलं सॅलरी, सेकंड हाऊस प्रॉपर्टी, थर्ड बिझनेस ऑर प्रोफेशन आणि फोर्थ कॅपिटल गेन, हे सोडून बाकीचे ह्या हेड्समध्ये जर ते इन्कम इन्क्लूड होऊ शकत नसेल तर ते सर्व इन्कम्स हे 5th हेडमध्ये इन्क्लूड केले जातात. म्हणून रिमेनिंग इन्कम्स, ऑल रिमेनिंग इन्कम्स आर इन्क्लुडेड अंडर दिस 5th हेड टायटल्ड ॲज इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस. आणि ह्यामध्ये राहिलेले सर्व इन्कम्स ॲड केले जातात. म्हणूनच हे जे 5वं हेड आहे इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस त्याला रेसिड्युअल हेड. रेसिड्युअल म्हणजे रिमेनिंग. ओके, रिमेनिंग सगळे इन्कम्स, all remaining incomes are included in the 5th head, and therefore this particular head income from other sources is called as a residual head. त्याला रेसिड्युअल म्हणजे शिल्लक राहिलेले, रिमेनिंग सर्व इन्कम्स तिथे इन्क्लूड केले जातात म्हणून त्याला रेसिड्युअल हेड म्हणजेच रिमेनिंग हेड असं त्याला म्हटलं जातं. सो दिस इज द फर्स्ट कन्सेप्ट. ओके, दॅट इज हेड्स ऑफ इन्कम. ओके, अँड अकॉर्डिंग टू सेक्शन 14 ऑफ इन्कम टॅक्स ॲक्ट, इन्कम टॅक्स ॲक्ट प्रमाणे इन्कम्स earned by a particular person are classified into 5 heads. First head is income from salary, second one is income from house property, third one is profits and gains of business or profession, fourth head is capital gains, and last head is income from other sources. So these are the 5 heads of incomes under Income Tax Act. इन्कम टॅक्स ॲक्ट प्रमाणे इन्कम जे व्यक्तीला मिळतं ते इन्कम ह्या 5 कॅटेगरीजमध्ये 5 हेड्स अंतर्गत त्याचं क्लासिफिकेशन, त्याचं वर्गीकरण केलं जातं. सो दिस इज द फर्स्ट कन्सेप्ट, दॅट इज हेड्स ऑफ इन्कम. ओके, अँड दिस इज मोस्ट इम्पॉर्टंट कन्सेप्ट बिकॉज in the next few lectures we are going to study how the incomes from salary is calculated, how the income from house property is calculated. Okay, so it is very important. So in this particular point we have studied that there are 5 heads of income. First head is income from salary, second head is income from house property, third head is profits and gains of business or profession, fourth head is capital gain, and last head is income from other sources. And on the basis of this particular 5 heads, the next concept that we are going to study is the concept of gross total income.
Okay, this is the last concept, okay, of the definitions. The concept is gross total income, which is popularly known as GTI. GTI stands for gross total income, and this particular concept is given under the section 80B subsection 5. Okay, this is the section which contains the concept of gross total income. The section is section 80B subsection 5. Now question is, what is gross total income? Okay, in simple words, gross total income means gross total income means a sum that is a total of all incomes under the 5 heads of income. Okay, in the just we have seen that there are 5 heads of income. Okay, if you see the table which is given in the particular slide, that first head is income from salary, second head is income from house property, third head is profits and gains of business or profession, fourth head is capital gain, and fifth head is income from other sources. These are the 5 heads. Okay, firstly we calculate the income of all the heads. आपण पहिल्यांदा काय करतो, एखाद्या व्यक्तीचं, फॉर एक्झाम्पल, टेक दिस एक्झाम्पल, सपोज वी हॅव टू कॅल्क्युलेट द टोटल इन्कम ऑफ मिस शीतल. आपला जर शीतल या नावाच्या व्यक्तीचं इन्कम कॅल्क्युलेट करायचं असेल तर जे 5 हेड्स ऑफ इन्कम आहेत, पहिल्यांदा त्या व्यक्तीला सॅलरीमधून किती इन्कम मिळालं, व्हॉट इज हर इन्कम फ्रॉम सॅलरी, इट इज कॅल्क्युलेटेड. इन्कम फ्रॉम सॅलरी त्याची अमाऊंट घ्यायची, अमाऊंट कॉलममध्ये टोटल सॅलरी इन्कम कॅल्क्युलेट करायचं. सेकंड हेड जे आहे त्या व्यक्तीला हाऊस प्रॉपर्टीमधून किती इन्कम तिने मिळवलं आहे ते कॅल्क्युलेट करा, त्याची अमाऊंट बाहेर घ्या अमाऊंट कॉलममध्ये. दिस इज सेकंड. थर्ड इज प्रॉफिट्स अँड गेन्स ऑफ बिझनेस ऑर प्रोफेशन. तिचा जर एखादा बिझनेस असेल किंवा प्रोफेशन असेल, त्यातून काही इन्कम मिळवलं आहे का, असेल तर त्याची अमाऊंट घ्या, नसेल तर तिथं डॅश येईल. ओके, दिस इज थर्ड. फोर्थ हेड इज कॅपिटल गेन. कॅपिटल गेनमध्ये काय येतं, इफ शी हॅज सोल्ड एनी असेट ड्युरिंग द इयर. जर वर्षभरामध्ये काही तिने एखादी असेट विकून जर तिला प्रॉफिट मिळालं असेल तर ते कॅपिटल गेनमध्ये अमाऊंट कॉलममध्ये अमाऊंट मेन्शन करा. असेल तर अमाऊंट येईल, नसेल तर डॅश येईल. ओके, नॉट नेसेसरी की सगळ्या हेड्सला अमाऊंट असली पाहिजे. ओके, अँड लास्ट हेड इज इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस. अदर सोर्सेसच्या हेड खाली कोणकोणती इन्कम असेल ते जे अमाऊंट घ्या टोटल. ओके, आणि ह्या सर्व जे काही 5 हेड्स आहेत त्याची अमाऊंट आपण अमाऊंट कॉलममध्ये मेन्शन करणार. अमाऊंट असेल तर अमाऊंट येईल, अमाऊंट जर नसेल, okay, take simple example, suppose Miss Sheetal is working in a particular company. Okay, so she is earning the income in the form of a salary. जर ती व्यक्ती जॉब करत असेल तर तिला सॅलरी मिळत असेल, त्यामुळे सॅलरीला इन्कम येईल. हाऊस प्रॉपर्टी, तिचं स्वतःचं घर असेल तर हाऊस प्रॉपर्टीला इन्कम येईल. तिचा बिझनेस प्रोफेशन काय नाही आहे सपोज, तर तिसरं जे हेड आहे प्रॉफिट्स अँड गेन्स ऑफ बिझनेस ऑर प्रोफेशन, तिचं बिझनेस कोणताच नाही आहे, प्रोफेशन पण नाही आहे, त्यामुळे तिथं अमाऊंट कॉलमला डॅश येईल. ओके, कॅपिटल गेन, तिनं वर्षभरामध्ये असेट विकले असेल तर तिथं अमाऊंट येईल, प्रॉफिटची अमाऊंट. नसेल विकले तर तिथं सुद्धा अमाऊंट कॉलमला डॅश येईल. अदर सोर्सेसमध्ये इतर सर्व इन्कम, मग इंटरेस्ट रिसिव्ह, डिव्हिडंड रिसिव्ह, त्यामुळे तिथं प्रत्येकाला इन्कम येतं, त्याची अमाऊंट येईल. हे जे 5 हेड्स आहेत, फर्स्ट हेड इन्कम फ्रॉम सॅलरी, सेकंड हेड इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी, थर्ड हेड प्रॉफिट्स अँड गेन्स ऑफ बिझनेस ऑर प्रोफेशन, फोर्थ कॅपिटल गेन, अँड फिफ्थ इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस. त्याचे जे काय इन्कम्स आहेत ह्या सर्वांची टोटल केली जाते, अँड दॅट पर्टिक्युलर टोटल इज कॉल्ड एज अ ग्रॉस टोटल इन्कम. So what is gross total income? The meaning is given. Gross total income is a sum that is total of incomes under all the 5 heads of income. जे इन्कमचे 5 हेड्स आहेत त्या सर्व इन्कमची बेरीज करून मग आपल्याला ग्रॉस टोटल इन्कम मिळतं, फक्त आफ्टर ॲडजस्टिंग द सेट ऑफ अँड कॅरी फॉरवर्ड ऑफ लॉसेस. What is set off, what is carry forward, that we will study in the next few lectures, next few units. ओके, बट इन सिम्पल वर्ड्स, व्हॉट इज ग्रॉस टोटल इन्कम? ग्रॉस टोटल इन्कम म्हणजे काय, तर इन्कम टॅक्समध्ये इन्कमचे जे काय 5 हेड्स केलेले आहेत त्या सर्व इन्कमची बेरीज केल्यानंतर जे आपल्याला इन्कम मिळतं त्या इन्कमला ग्रॉस टोटल इन्कम असं म्हटलं जातं. आणि एकदा आपल्याला ग्रॉस टोटल इन्कम मिळाल्यानंतर द नेक्स्ट स्टेप काय असते, ह्या ग्रॉस टोटल इन्कममधून वी हॅव टू डिडक्ट द डिडक्शन्स अंडर सेक्शन 80C to 80U. ओके, दिस इज द सेक्शन फॉर डिडक्शन्स. ओके, आपलं समजा फॉर
फॉर एक्झाम्पल, इफ द ग्रॉस टोटल इन्कम कम्स टू ₹7 lakhs, समजा आपलं ग्रॉस टोटल इन्कम हे 7 लाख रुपये जर आलं तर आपल्याला 7 लाखावर टॅक्स द्यावा लागत नाही. जे काय ग्रॉस टोटल इन्कम आहे त्याच्यामधून पुढची स्टेप असते ती म्हणजे डिडक्शन्स अंडर सेक्शन 80C to 80U. आपला टॅक्स वाचवण्यासाठी ओके टॅक्स प्लॅनिंग म्हणून काही आपल्याला इन्व्हेस्टमेंटचे ऑप्शन्स दिलेले असतात, काही पेमेंटचे ऑप्शन दिलेले असतात. त्या ठिकाणी जर आपण इन्व्हेस्टमेंट केली, त्या ठिकाणी जर पेमेंट केलं तर आपलं इन्कम तेवढ्यानं कमी केलं जातं. ते सर्व सेक्शन्स, ऑल द सेक्शन्स आर गिवन अंडर सेक्शन 80C to 80U. व्हॉट आर दिस सेक्शन? ते सेक्शन कोणकोणते आहेत? इन्व्हेस्टमेंट कुठे केल्यावर आपलं इन्कम तेवढा टॅक्स बेनिफिट मिळतो ते आपण सेकंड युनिटमध्ये पाहणार आहोत. ओके, सो द डिडक्शन्स अंडर सेक्शन 80C to 80U त्यातून मायनस करायच्या. समजा ग्रॉस टोटल इन्कम आपलं 7 लाख आहे, त्यातून ह्या डिडक्शन्स मायनस केल्या. सपोज डिडक्शन्स आहेत 1 लाखाच्या, 7 लाखामधून 1 लाख गेले, वजाबाकी राहिले किती? 6 लाख रुपये. सो 6 lakhs इज कॉल्ड ॲज अ टोटल टॅक्सेबल इन्कम. सो हाऊ द टॅक्सेबल इन्कम इज कॅल्क्युलेटेड? टॅक्सेबल इन्कम कसं कॅल्क्युलेट केलं जातं? जे काय आपलं ग्रॉस टोटल इन्कम आलेलं आहे 7 लाख रुपये, त्याच्यामधून डिडक्शन्स अंडर सेक्शन 80C to 80U ह्या वजा केल्यानंतर, डिडक्शनचा मराठी अर्थ वजावट असा होतो, त्यामुळे त्या मायनस करायच्या, लेस करायच्या. त्या लेस करून जे इन्कम शिल्लक राहील इट इज कॉल्ड ॲज अ टॅक्सेबल इन्कम. त्याला टॅक्सेबल इन्कम म्हटलं जातं. आणि त्या इन्कमवर टॅक्सेबल इन्कम, तेवढ्या इन्कमवर टॅक्स हा पेड करायचा असतो. सो दिस इज द सेकंड कन्सेप्ट. ओके, सो दिस इज इट विथ द टुडेज लेक्चर. इन टुडेज लेक्चर वी हॅव सीन द फर्स्ट concept of heads of income, and after that just we have seen the concept of gross total income. So these are the definitions of Income Tax Act. In the next lecture we will start with the next point. Thank you very much.